आज खूप सुंदर आणि खूप हळवा असा खास विषय घेऊन मी तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना हा क्षण कायम येतो. आता नेमका हा क्षण कुठला असतो? तर मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी एखादी जीवाभावाची व्यक्ती असते ना, ही आपल्यापासून दूर जाते. बरं, ही दूर जाण्याच्या मागची कारणं काय असतात? बरोबर ना? ह्याच्यावर सगळेजण विचार करतात. आणि तो विचार करणं किती गरजेचं आहे आणि किती दुखावणारं आहे आपल्या मनाला. खास हा विषय आज मी घेऊन आलेली आहे. तत्पूर्वी माझ्या सर्व लाडक्या व्ह्युअर्सचं माझ्या मिस्टिक लेरा या चॅनलवर मनापासून, अगदी मनापासून स्वागत आहे. खूप दिवसांनी तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे. काही कामांमध्ये बिझी होती, काही इव्हेंट्स मोठे मोठे चालू होते, बरेच कन्सल्टेशन्स असतात, त्याच्यात बिझी असते. तर मंडळी, राग मानून घेऊ नका. तुमची ही ताई वेळोवेळी काही ना काही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असते, कारण मला खूप कॉमन व्हिडिओज आणायचे नसतात. मला खूप काहीतरी वेगळं प्रत्येक वेळी तुमच्यासमोर घेऊन यायचं असतं आणि माझी तीच खटपट असते की काहीतरी वेगळं मी तुमच्यासमोर घेऊन येऊ. आणि आजचा हा विषय अगदी तसाच आहे, तुमच्या मनाला हात घालणारा, तुमच्या विचारांना हात घालणारा. आणि जो विषय मी घेऊन आलेली आहे ना, कुठेतरी हळवा, मनाच्या कोपऱ्यात एक कप्पा आपला कायम हळवा असतो. आपण कितीही कठोर असलो ना, तरी प्रत्येकाच्या मनामध्ये एक कोपरा असतो जो कुठेतरी डोळ्यांना ओलं करून जातो. आणि तोच आज विषय मी घेऊन आलेली आहे. तर मंडळी, एक लक्षात घ्या, आपल्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती असते. आपल्याला वाटतं ही व्यक्ती जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो किंवा ती आपल्यावर जीवापाड प्रेम करते, आणि अचानक असं काय होतं की ती व्यक्ती आपल्या आयुष्यातनं निघून जाते. मी तुम्हाला एक खूप मोठं आणि छान उदाहरण देते. प्रत्येक आईबापांचं आपल्या मुलावर खूप प्रेम असतं, आपल्या मुलांवर, म्हणजे मुलगी असो अथवा मुलगा असो, प्रचंड प्रेम असतं. पण तुम्ही जर एखादी गोष्ट नोटीस केलीत ना, की मुलं एका टाईमपर्यंतच आपल्या पंक्तीला बसतात, आपल्याबरोबर जेवायला बसतात. बरोबर? आपण त्यांच्यासाठी पूर्ण आपल्या आयुष्याचा आटापिटा केलेला असतो, त्यांना वाढवण्यासाठी, त्यांना जोपासण्यासाठी, त्यांना त्यांचं ध्येय गाठून देण्यासाठी. पण तरीही कुठेतरी त्या पंक्ती बदलतात आणि त्याच्यानंतर पंक्ती बदलण्याचं पण विषय संपून जातो. कारण ते पंक्ती बदलण्याचं सोडा हो, ते पंक्तीलाच नसतात, त्या वेळेतच नसतात आपल्याजवळ. म्हणजे आपल्या हाडामासाचा जो गोळा आहे तोच आपल्याजवळ नसतो. तर आपण काय इतर माणसांचं घेऊन बसायचं? मला सांगा. की ठीक आहे, आपण ठरवतो की ही व्यक्ती जिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं आहे, मग ती कोणीही असो, आपल्या आयुष्यातनं ती निघून गेली. प्रत्येक व्यक्ती ही तुमच्या आयुष्यामध्ये आहे ना, एका ठराविक काळासाठी असते. म्हणजे नवरा बायकोंचं नातं, आई वडिलांचं नातं, बरोबर, नवरा बायकोंचं नातं हे एक शेवटपर्यंत टिकतं. पण आजच्या काळात तेही टिकण्याची ग्वाही कोणी देत नाही. नवरा बायकोंचं नातं शेवटपर्यंत नेणारी पिढी वेगळी होती, आणि जे आजही नेतात ते नातं वेगळं असतं. पण आई आणि मुलाचं, वडील आणि मुलाचं नातंही आजच्या काळामध्ये बदललेलं आहे. तर आपण कुठल्या नात्याकडनं अपेक्षा ठेवतोय की जी व्यक्ती आयुष्यात होती आणि ती निघून गेली याचं दुःख करत बसण्यापेक्षा ना, की विचार करा की ती तुम्हाला काय शिकवून गेली. बरोबर ना? ती तुमचं मन दुखावून गेली, खरंच मन दुखावून गेली, की खरंच तुम्हाला काही शिकवून गेली? जर मन दुखावलेलं असेल तर आपण असा विचार करतो की मी ह्या व्यक्तीसाठी इतकं काही केलं होतं आणि आज या व्यक्तीने मला इतक्या वाईट प्रकारे हर्ट केलेलं आहे. पण तिने हर्ट केलं म्हणून तुम्ही खंबीर झालात, तुम्ही सचेत झालात, म्हणजे तुम्ही आता पटकन कुणावर विश्वास ठेवणार नाही. म्हणजे काय? तर तुम्ही हे शिकलात त्या व्यक्तीकडून. म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी शिकवून मात्र नक्की गेली. बरोबर? आणि एक कार्मिक असतं, आपल्याला आपल्या आयुष्यात येणारी लोकं जी असतात ना, तो एक कार्मिक बॉन्ड असतो. ती एक ठराविक लेवलपर्यंतच ती लोकं आपल्या आयुष्यात येतात. काही लोकं अशी असतात जी आयुष्यभर आपल्या आयुष्यात कधीच राहत नाहीत. काही लोकं असतात जी आपल्या आयुष्यात कायम असतात. पण जी कायम असतात, बरोबर ना, त्यांची आपण अवहेलना करतो, आणि जे निघून जातात त्यांच्यासाठी मात्र आपण अश्रू ढाळतो. गरजेचं आहे की जी लोकं आपल्या आयुष्यात आहेत, बरोबर, जी लोकं आपल्या आयुष्यात आहेत ना, त्यांचा आदर करा. पण काही लोकांचं असं असतं की ते आपल्या आयुष्यात असून नसल्यासारखे असतात. म्हणजे घरात तर आहेत, पण आपलं त्यांच्याशी संभाषण पण होत नाही, आपण त्यांच्याबरोबर कुठल्या पंक्तीलाही जेवायला बसत नाही. ते घरात असलो, आपण घरात असलो, की आजकाल काय सोशल नेटवर्क आहेच, ते मोबाईल हातात असतोच, आपण एकमेकांना बघतही नसतो. तर मंडळी, वाईट नेमकं कशाचं वाटतं?
वाईट नेमकं याचं वाटतं की समोरच्यानं मला दुखावलेलं आहे, याचं जास्त वाईट वाटतं. कधीही आपण याचा विचार करत नाही की या व्यक्तीने आपलं आयुष्य बदलून टाकलेलं आहे. निघून गेला पण आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी शिकवण देऊन गेला. आणि तो व्यक्ती दूर नसतो गेलेला, फक्त त्याचा मार्ग बदललेला असतो. तुम्ही तुमच्या मार्गावर स्तब्ध आहात, तो त्याचा मार्ग पकडतो. त्याच्यामुळे कोणी आपल्या आयुष्यातून जर दूर जातंय तर त्याचं दुःख करत बसू नका. त्या नात्यातून तुम्ही काय चांगलं शिकलात, त्या नात्यातून तुम्हाला काय छान असं मिळालं याचा विचार करा. नातं दूर झालं म्हणून रडत बसू नका. नातं दूर झालं म्हणून अश्रूंची ताकद बनवा. अश्रूंना अशा छोट्या छोट्या गोष्टींवर वाया नसतात घालवायचे. ज्या व्यक्तीला जर तुम्ही हवे असाल तर ती व्यक्ती कायम तुमच्याकडे राहील, ती सोडून जाणार नाही. आणि ती सोडून गेली आहे ती तुमची कधीच नव्हती. ह्या साध्या गोष्टी आहेत. एखाद्याने आपल्याला काहीतरी वाईट बोललं की आपलं मन दुखावतं, आणि आपलं मन दुखावलं की आपल्याला सतत सतत त्या व्यक्तीचा तिरस्कार वाटायला लागतो, किंवा आपण स्वतःला दोष देतो की मीच जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या, मी या व्यक्तीसाठी इतकं केलं आणि तरीही त्यांनी माझं मन दुखावलं वगैरे वगैरे ब्ला ब्ला ब्ला. पण तुम्ही त्याच्यासाठी काही करा, ही मागणी त्या व्यक्तीची होती का? तुम्ही आपुलकीने केलं, तुम्ही प्रेमाने केलं आणि अपेक्षाही तुम्हीच ठेवल्यात. हे ओझं तुम्ही स्वतःचं वाढवलं होतं, त्या व्यक्तीने तुमच्या डोक्यावर हे ओझं ठेवलंच नव्हतं. मग तरीही तुम्हाला त्या व्यक्तीला दोष द्यायचा आहे का? आणि त्याला दोष देणं कितपत योग्य आहे, हाही विचार करा. मंडळी, हा खास व्हिडिओ आहे कारण बरीच जोडपी आहेत जी एकमेकांपासून दूर झालेली आहेत. बरीच अशी जोडपी आहेत की जी एका घरात राहतात पण त्यांचं एकमेकांशी कसलंही नातं नसतं. एकमेकांबरोबर जेवण्याचं नसतं, बोलण्याचं नसतं, झोपण्याचं नसतं, कुठलंच नसतं. फक्त ते एकमेकांबरोबर राहतात. आणि कारण काय असतं? आमच्या मुलांसाठी आम्ही राहतोय, बरोबर. पण तुम्ही हे विसरताय की ती मुलं मोठी झाली की पाखरांसारखी उडणार आहेत. मग तुमच्याकडे काय कारण असेल, बरोबर. मग ज्यांच्याबरोबर आपण राहतो ना त्यांच्याबरोबर सोयीने आणि प्रामाणिकपणे चांगलं नातं करा. नवरा बायकोंचं नाही करता आलं तर मैत्रीचं तरी करा, पण एकमेकांशी बोला. संवाद संपवू नका कुठल्या नात्यामधला. जेव्हा नात्यामधला संवाद संपतो ना तेव्हा ते नातं संपलेलं असतं लिटरली. पण तुम्ही संपवू नका नातं, नात्याला जिवंत ठेवा. नात्यामध्ये खत पाणी घालण्यासाठी संवादाची फार गरज आहे. एकमेकांच्या विचारांची जर देवाणघेवाणच झाली नाही तर तुमचं नातं मेल्याच जमाय. खरंच सांगते, मेल्याच जमाय. तर एका घरामध्ये आपण राहतो, एकमेकांची तोंडं बघावीशी वाटत नाही, इतकं कोणी कोणाचं वाईट केलेलंच नसतं मुळात. आणि जर वाईट केलेलं असेल तरीही तुम्ही जर एकत्र असाल तर ती कुठली दोर आहे जी तुम्हाला एकत्र ठेवते? मुलांचं कारण जर एक वेगळं तुम्ही ठेवलं, मुलं जर उद्या तुमच्या आयुष्यामधनं त्यांच्या त्यांच्या कामांना निघून गेली तरीही तुम्ही एकत्रच राहणार आहात, बरोबर ना. मग ती कुठली दोर आहे जी तुम्हाला एकत्र ठेवते त्याचा नक्की विचार करा. दूर जाणं फार सोपं असतं, एकत्र राहून नातं टिकवणं आहे ना, इथेच खरी पराकाष्ठा असते. कारण तुम्ही जे करत आहात ना ते उद्या तुमची मुलं करणार आहेत. कारण मुलांसाठी आपल्या घरातली लोक आहेत ना एक वेगळी गाईडलाईन घेऊन त्यांच्यासमोर असतात. त्यांना ती गाईडलाईन मिळते की असं वागलं तर असं होतं, आणि मुलंही तशीच वागतात. आणि उद्या तीच मुलं तुमच्याशी अशी वागल्यावर तुम्हाला वाईट वाटेल. पण तुम्ही हा विचार करा की आपणही कुठल्या आपल्या मुलांसमोर आपल्या घरातल्या एका व्यक्तीशी असं वागलो होतं म्हणून आज आपली मुलं आपल्याशी असं वागतात. आणि ते कितपत योग्य होतं? आपल्या घरातल्या व्यक्तीला जर आपणच आदर नाही दिला तर तुमची मुलं उद्या का तुमचा आदर करतील? नाही करणार. एका प्रेयसीच्या आयुष्यातनं प्रियकर निघून गेला म्हणून ती दुःख करत बसते, पण त्यामधून तिचं काहीतरी चांगलं घडणार आहे, तिचं काहीतरी चांगलं होणार आहे. कारण जो आपण प्लॅन करतो ना हा कायम फेलच असतो, लक्षात घ्या. पण जो वरच्याने प्लॅन केलेला असतो ना तो कधीच फेल होत नाही, तो तुमच्यासाठी कायम छान असतो. त्याच्यामुळे जी व्यक्ती गेली तिला जाऊ देत, तिच्यावर राग धरू नका. कारण ती तुम्हाला खूप काही शिकवून गेली, ती तुम्हाला सहनशीलता देऊन गेली, ती तुम्हाला व्यक्ती ओळख कशी असावी, करावी, कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा, ठेवू नये हे शिकवून गेली. मग आता तुम्ही सांगा की ती व्यक्ती जाताना जर तुमच्या पदरी एक शिकवण टाकून गेलेली आहे तर अशी व्यक्ती दोषी असूच शकत नाही ना. ती फक्त तुमच्या मनासारखं वागली नाही, तुम्हाला हवे ते वागली नाही, तुम्हाला हवे म्हणून ती तुमच्या आयुष्यात थांबली नाही, म्हणून ती वाईट होऊ शकत नाही. तिने तुम्हाला फसवलं, पण तुम्हीही तर स्वतःला फसवून घेतलात ना त्या व्यक्तीबरोबर आपलं आयुष्य काढून, बरोबर ना. मग ती व्यक्ती दोषी कशी? मग ती कोणी असेल, प्रियसी असेल, प्रियकर असेल. पण मला एक सांगा, त्या बाउंड्रीज क्रॉस करण्यासाठी प्रोत्साहन कोणी दिलं होतं? तुम्ही दिलं होतं ना. म्हणजे
अपेक्षांचं ओझं तुमचं, बरोबर. माझ्याबरोबरच राहा, त्या व्यक्तीच्या मनात आहे की नाही तरी माझ्याबरोबर राहा, पॉझिटिव्हनेस, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या एक वेगळ्या बर्डन व्यक्तीवर तयार करतं. आणि जेव्हा हे बर्डन तयार होतं ना, तेव्हा ती व्यक्ती आहे ना, कधी मी या नात्यातनं बाहेर पडतो याची वाट पाहते. नात्याला ना स्प्रिंगसारखं ठेवा, दाबा सोडा, दाबा सोडा, थोडंसं ढिलं सोडा. नाती अगदी विळख्यात असल्यासारखी ठेवू नका. म्हणजे एखाद्या व्यक्तीने खूप प्रेशर करावं, खूप डॉमिनेट करावं, खूप ओव्हर पॉझेसिव्ह राहावं आणि समोरच्या व्यक्तीने ते सगळं सहन करावं. शेवटी कधीतरी त्या व्यक्तीचा बांध तुटतो आणि ती व्यक्ती मग आयुष्यातनं कायमची निघून जाते. काही व्यक्ती अशा आहेत की या विळख्याला कंटाळून निघून जातात, तर काही व्यक्ती अशा असतात की त्यांना मुळातच समोरच्याला फसवायचं असतं. पण जर आपल्याला ही व्यक्ती फसवतीये, इतकं प्रेम आंधळं आपणही होऊ नये. आलं लक्षात? कारण यानं आपलाच नुकसान होणार आहे. ती व्यक्ती मात्र आपल्याला फसवून निघून गेलेली असेल, मग तिने कशातही फसवलं असेल. तुमची फसवणूक कशाचीही झाली असेल, पैशांची असेल, दागदागिन्यांची असेल, शारीरिक हानी केली असेल, कसलीही फसवणूक असेल, आणि नंतर रडत बसण्याचा काहीच अर्थ नाही आहे. कधीच आपल्याला, आपण ज्यांना नीट ओळखत नाही त्यांना स्वतःला कधी इतकं सरेंडर करू नका की त्याचा त्रास तुम्हाला आयुष्यभर भोगावा लागेल. आपण चहा समोर आला तरी फुंकून पितो ना, तोंड भाजू नये म्हणून. मग एखादी नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपण का नाही ही काळजी घेत की थोडंसं सावध राहूया, इतकं स्वतःला सरेंडर नको करूया. आत्ताच्या काळामध्ये आहे ना, की हे प्रेम जे आहे ना ते क्षणभराचं आहे, लक्षात घ्या. माझ्या बोलण्याचं तात्पर्य प्रत्येकाला समजलं असेल. आत्ताच्या काळात इतकं कोणी भोळं नाही आहे. क्षण हे ना, प्रेम हे क्षणभराचं आहे, क्षणभंगूर आहे, आणि ते कुठे संपतं हेही प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे इतकं सरेंडर होऊ नका की समोरचा अगदी तुमची अशा पद्धतीने फसवणूक करेल, तुमचा वापर करेल. प्रत्येकाची एक बाउंड्री ठेवा, प्रत्येकाशी बोलताना एक अंतर ठेवा. नवीन व्यक्ती आहे आपल्या आयुष्यामध्ये, लगेचच कुठल्याही गोष्टी त्यांच्या म्हणजे स्वाधीन करू नका, आहारी जाऊ नका अशा लोकांच्या. आणि नंतर मग जर काही झालं तर ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली, फसवून गेली म्हणून दुःख करतही बसू नका. कारण सगळ्याचं ओझं आपणच बाळगलेलं आहे, कळलं. आपण स्वतःच त्या गोष्टींना चुकलेलो आहोत. समोरच्याची चूक नसते, तो ओळखतो की ही व्यक्ती अशी अशी आहे. इतकं प्रेडिक्टेबलही राहू नका की एखादी व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे ओळखेल, एखादी व्यक्ती पूर्णपणे तुमचा ताबा घेईल. इतकंही कुणाला सरेंडर राहू नका. स्वतःवर अभ्यास करा. आपण कसे आहोत, आपल्याला काय बनायचं आहे. जगात करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आपण काय केलं पाहिजे, कुठे आपण चुकतोय, आपण आपल्या भावनांवर कसा कंट्रोल केला पाहिजे, आपली नेमकी वाट कुठली हवे, आपल्याला सफल व्हायचं आहे म्हणजे यशस्वी व्हायचं की अपयशी, हे आपण ठरवायचं असतं, कळलं. त्यामुळे मंडळी, आपल्या स्वतःवर अभ्यास करा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काही तत्त्व, काही शिस्त स्वतःला लावून घ्या. आणि ते तुम्ही कराल तर तुमच्या घरामध्ये छोटी जी मुलं बाळं आहेत ना, ते तुमच्याकडून ते शिकतील. प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक टायमाचं एक गणित हवे. प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्यामध्ये एक वेगळं अंतर हवे, म्हणजे कधीच तुमची फसवणूक होणार नाही आणि कोणालाही तुम्हाला सोडून जाण्याची इच्छा होणार नाही. तर मला वाटतं तुमच्या या अंजली ताईने अगदी तुमच्या मनात हात घातलेला आहे आणि तुम्हाला समजलेलं आहे मला काय म्हणायचं आहे. समोरच्याकडनं रिस्पेक्ट मागणं आहे ना, चुकीचं आहे. तुम्ही तसे वागा की समोरचा आपसुकच तुमचा रिस्पेक्ट करेल. तुमच्या कामाची जर कोणी स्तुती करत नसेल तर इतकंही झिजू नका, इतकंही झिजू नका की स्वतःला वाटायला लागतं की मी इतकं केलं तितकं केलं आणि माझी कोणी स्तुती करत नाही आहे. कशाला झिजता, स्वतःवर वेळ द्या, तो स्वतःसाठी काहीतरी करा. आणि तुम्ही जर इतरांसाठी करत असाल ना, तर ही तुमची इच्छा आहे की तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करावं. मग कौतुकांची अपेक्षाही ठेवू नका. मनाने आहे ना श्रीमंत व्हा, विचारांनी श्रीमंत व्हा, आलं लक्षात. पण स्वतःला जास्त झिजवू नका. झिजवण्याने अपेक्षा वाढतात, कारण तुम्ही कुठेतरी मनातून ते सगळं करता आणि मग मन असतं ना, हे वेडं असतं, हे नेमकं अपेक्षेमध्ये गुंतलेलं असतं. त्यामुळे आहे ना, मनाला आवर घाला आणि करून पहा. तुमची अंजली ताई आहे ना, ही तुम्हाला हे सांगते आहे ना, हे फार अनुभवाचे बोल आहेत जे आज तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेली आहे. आणि हा विषय घेण्यासाठी मला माझी एक मैत्रीण आहे, तिने खास सांगितलं होतं हा माझा विषय घ्या म्हणून, की हे आम्हाला सगळ्यांना तुमच्या तोंडून ऐकायचं आहे, तुमचे विचार ऐकायचे आहेत, आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर हे सगळं मांडलेलं आहे. तर मंडळी, मला वाटतं
स्वतःवर प्रेम करा, स्वच्छंदी जगा, छान राहा, मस्त 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 सगळं जग हिंडा. अपेक्षांच्या ओझ्याखाली मात्र राहू नका. तोपर्यंत तुम्ही माझा पुन्हा नवीन व्हिडिओ येण्याआधी हा जो व्हिडिओ पाहिलात आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा. आणि खास करून ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा. कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला अजून कुठले विषय माझ्याकडनं ऐकायचे आहेत. मी लवकरात लवकर ते विषय तुमच्यासमोर मांडीन आणि पुन्हा आपण भेटूच. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.